तर पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आता दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे। तिन्ही सैन्य दलांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेलेत। सीडीएस संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतलेला आहे। काश्मीर आणि सीमेवर सैन्य दल सध्या हाय अलर्टवर आहे। काश्मीर आणि सीमेवर सैन्य दल सध्या हाय अलर्टवर आहे। पंतप्रधानांनी तशा सूचना दिल्या। निवृत्त लष्कर अधिकारी हेमंत महाजन सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। महाजन सर, आत्ताच्या क्षणाला आपण पाहतोय की प्रचंड भ्याड असा हा हल्ला होता, दहशत माजवण्याचा प्रयत्न होता। अशा वेळेला काय नेमकी पावलं सैन्य दलाकडून उचलले जात आहेत? असं आहे की सैन्य जे पावलं उचलायची त्यांनी उचलायला केव्हा सुरुवात केलेली आहे। एकतर पहिले हे जे 5-6 दहशतवादी होते जे पाकिस्तानमधून आलेले होते त्यांच्या विरुद्ध कॉर्डन आणि सर्च हे ऑपरेशन सुरू झालेलं आहे। आणि कुठलाही दहशतवादी जो काश्मीरमध्ये येतो त्याचं आयुष्य 5 किंवा 6 महिन्याहून जास्त नसतं। येणाऱ्या काळात त्यांना मारलंच जाईल याच्याविषयी काही शंका नको। तो एक भाग झाला। आणि दुसरं हा जो भाग आहे काश्मीरचा जिथे हा हल्ला झालेला आहे पहलगाम आणि वरची जागा जिथे आता पुढच्या महिन्यामध्ये अमरनाथ यात्रा होणार आहे ज्याला लाखो भाविक अमरनाथ गुफेकडे जातात। तर त्याकरता त्या भागामध्ये नंतर सैन्याची उपस्थिती वाढवली जाते तर ते तर सुरू होईलच ते। आणि त्यावेळेला मोठ्या संख्येने सुरक्षा दलं तिथे असतात, खासकर भारतीय सैन्य। त्यामुळे त्याची काही फारशी काळजी नको। परंतु तिसरा जो मुद्दा आहे की याच्याशिवाय म्हणजे इन्व्हेस्टिगेशन असं सुद्धा ऑन आहे की ज्यावेळेला दहशतवादी आत येतात त्यांना राहण्याकरता आश्रय कोणी दिला, त्यांच्याकरता गाईडचं काम कोणी गेलं, त्यांना हे नेमकं रिझॉर्ट माहिती नव्हतं। ते 2-3 दिवस त्या भागात फिरत होते। जोपर्यंत त्यांना लोकल सपोर्ट नसतो तोपर्यंत ते अशा इतकं त्यांना फिरू शकणार नाही। त्यांना राहायला जागा लागते, त्यांना खायला प्यायला लागतं, त्यांना गाईड लागतं, पाणी द्यावं लागतं, त्यांचं जे ॲम्युनिशन वगैरे असतं ते कॅरी करण्याकरता पोर्टर्स किंवा माणसं लागतात। तर हे म्हणजे लोकल सपोर्ट ही मदत होती याच्यात काही डाऊट नाहीये। ते लोकल सपोर्टर्स कोण होते हे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यांना पकडण्याचा हा प्रयत्न केला जाईल। पण ही सगळी झाली डिफेन्सिव्ह कारवाई। परंतु याच्या मागे पाकिस्तान आहे याच्याशी कोणाच्या मनात काही शंकाच नाहीये। आणि कालच रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा घुसखोरी करायचा प्रयत्न केला होता पुरीच्या बाजूने। तिथे 3 दहशतवादी मारले गेले। तर अशा प्रकारचे प्रयत्न पाकिस्तानकडून चालूच राहतील। थोडक्यात म्हणजे असं आहे की हा जो दहशतवादी लढा आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये हा मला 6 वर्षापूर्वी विचारलं होतं टीव्ही चॅनल्सनी की काश्मीरमध्ये शांतता कधी येईल। तर कालचं जे मी उत्तर दिलं होतं ते पुन्हा एकदा रिपीट करतो। काश्मीरमध्ये शांतता कधीही होणार नाही जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे, जोपर्यंत त्यांना चीनकडनं मदत मिळते आहे। आणि याच्याशिवाय भारतामध्ये काही अनेक जण आहेत की जे त्यांना मदत करतायत। तर जोपर्यंत ही ऍक्सिस पूर्णपणे तोडली जात नाही, पाकिस्तानचं अस्तित्व सध्याच्या परिस्थितीमधलं तोडलं जात नाही, म्हणजे पाकिस्तानचं 2-3 देशामध्ये विभाजन केलं जात नाही, तोपर्यंत हे चालू राहणारच। ही लढाई ही लांबची लढाई आहे। आणि पाकिस्तानला धडा शिकवायचा याचा अर्थ इथे असा होतो की दहशतवादी मारणं एक भाग झाला। दरवर्षी 200-300 दहशतवादी भारतीय सैन्य मारतं, परंतु पाकिस्तानी सैन्याचं काही नुकसान होत नाही आणि पाकिस्तानी सैन्य नामोनिरावं राहतं आणि त्यांना अतिशय स्वस्तामध्ये दहशतवादी पाकिस्तानमध्ये मिळतात। 2-3 हजार रुपये जरी महिन्याला दिले तरी एखाद्या तिथला युवक जो बेरोजगार असतो तो दहशतवादी बनायला तयार होत होतो। ठीक आहे। तर त्याच्यामुळे पाकिस्तान सैन्यावरती हल्ला व्हायला पाहिजे। त्यांचं ब्रिगेड हेडक्वार्टर असो की डिव्हिजन हेडक्वार्टर्स असो की त्यांची इतर संस्था असो, तर हे जे मिलिटरी ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती चर्चा सुरू आहे की पाकिस्तानवरती हल्ला जसा उडीचा सर्जिकल स्ट्राईक झाला होता तशा प्रकारे करायचा, की बालाकोट नंतर जो स्ट्राईक झाला तशा प्रकारे करायचा, की तोफांचा वापर करायचा, की क्षेपणास्त्रे किंवा मिसाईल्सचा वापर करायचा किंवा हेलिकॉप्टर गनशिपचा वापर करायचा। म्हणजे अनेक उपाय आहेत की फिजिकली हल्ला करायचा जसं आपण काही वेळा पाकिस्तानच्या आत जाऊन केलेला आहे। विविध उपाय अवेलेबल आहेत, त्याच्यावरती डिस्कशन सुरू आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे याच्यावरती म्हणजे नक्कीच कारवाई केली जाईल आणि पाकिस्तानला नक्कीच धडा शिकवण्याचा प्रयत्न हा केला जाईल। तर त्याची आपण जास्त काळजी करू नये। भारतीय सैन्य ते काम करायचं ते करेलच, परंतु मला वाटतं देशामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मी जसं या टीव्ही आता तुमच्याशी बोलायच्या आधी बघत होतो आणि पॉलिटिकल नेते वेगवेगळ्या घोषणा करत होते, आम्ही असं करू तसं करू, किंवा काही जण पुतळे जाळत होते आणि हे करत होते। लक्षात असावं की तुम्ही घोषणाबाजी पुण्यात मुंबईतून काहीही होणार नाही।
शेवटी जे काम करायचं आहे ते रक्त सांडून फक्त भारतीय सैन्य करणार आहे. बाकीचे लोक फक्त पडपड करत राहणार आहेत. मला वाटतं अशा वेळेला गरज अशी आहे की म्हणजे राग आलेला आहे, भावना व्यक्त करण्याच्या आहेत हे आपण समजू शकतो आणि ते थोड्याफार प्रमाणात व्हायलाच पाहिजे. परंतु नुसत्या घोषणाबाजीने काही होणार नाही. पाकिस्तानच्या विरोधात जी लढाई आहे ती एकत्रित येऊन संपूर्ण देश एकत्र येऊन ही लढावी लागेल. म्हणजे पाकिस्तानला हे कळायला पाहिजे की भारत एकत्र आहे. तर आपण काय जर तुम्ही रोजच्या बातम्या बघितल्या तर 90% ज्या बातम्या असतात ते एकमेकाशी भांड्याभांडीमध्ये त्या भांड्याभांडीवरती असतात. यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, त्यांनी असं म्हटलं. म्हणजे तुम्ही पत्रकारात तुम्हाला जास्त कल्पना आहे. ठीक आहे. तर म्हणजे पाकिस्तानला कळायला पाहिजे की भारत एकत्र येऊन आमच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. तर त्यावेळेला ही कारवाई पुष्कळ दिवस पुष्कळ वर्ष चालणार आहे. तर त्याकरता या एकत्रित लढाई करता आपण तयार राहायला पाहिजे आणि केवळ घोषणाबाजी करण्याच्या ऐवजी कृतीशील नागरिक म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा की भारताकरता काय करू शकतो. तुम्ही कान आणि डोळे बनू शकता. आज महाराष्ट्रामध्ये अफगाणच्या चरस्ता दहशतवाद चालू आहे. त्याची आपल्याला कल्पना नसेल. जो उडता पंजाब तुम्ही शब्द ऐकला असेल तर उडता महाराष्ट्र सुद्धा आहे. मागच्या वर्षी 2024 मध्ये जो आपला समोर समुद्र आहे अरेबियन समुद्र मुंबईच्या समोर तिथे 30,000 कोटी रुपयाचे ड्रग्स आपण पकडलेले आहेत आणि जेवढे पकडलेले त्याच्यात पुष्कळ जास्त आत आलेली आहेत. ठीक आहे ना. तर आपल्याला या अशा या वेगवेगळ्या स्तरांवरती पाकिस्तानशी पद्धतीचा हल्ला किंवा बॉम्बस्फोट हा दहशतवादाचा एक प्रकार झाला. परंतु अफगाणच्या चरस्ता दहशतवाद, खोट्या नकारा दहशतवाद, घातपात करणं, रेल्वेचे ऍक्सिडेंट करणं, हिंसक आंदोलनं करणं हे अनेक स्तरावरती आपल्याला लढावं लागेल. तरच आपण हा लढा निश्चित महाजन सर, जसं तुम्ही म्हणताय की आपण सगळ्यांनी आत्ताच्या क्षणाला एकत्र येऊन पाकिस्तान या एका गोष्टी विरुद्ध सगळ्यांनी एकत्र येऊन उभं राहणं फार आवश्यक असेल. धन्यवाद. हे सविस्तर विश्लेषण आपण या सगळ्या घडामोडींचं केलं यासाठी. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्याशी जोडले गेले होते आणि त्यांनी सविस्तरपणे या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आणखी तपशील आपण घेणार आहोत. प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून. सुशांत, आत्ताच्या क्षणाला अनेक बाबी समोर येत आहेत. पाकिस्तानचा थेटपणे याच्यामध्ये सहभाग असल्यासंदर्भात सुद्धा दावे समोर येत आहेत. एक मुद्दा या अनुषंगाने आणखी एक पुढे येतोय तो म्हणजे तहव्वूर राणाचे जे प्रत्यार्पण झालेलं आहे भारतामध्ये, या सगळ्या संदर्भात त्याला कुठेतरी इशारा देण्यासाठीचा म्हणून हा एक प्रयत्न होता का, हा सुद्धा एक अँगल समोर येताना दिसतोय. या दृष्टीनं कसं पाहता येईल या घडामोडीकडे? अगदी खरं आहे रिद्धी. आपण जर बघितलं असेल तर तहव्वूर राणाला ज्यावेळी भारतात आणलं त्यानंतरच अशा पद्धतीची घटना घडणं त्याचा पूर्ण आता शोध जो आहे ते केंद्र सरकार घेते. आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलवलेली. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये आहेत. त्या ठिकाणची पाहणी केली त्यांनी सकाळी आणि सगळे अँगल जे आहेत ते याचे तपासले जात आहेत की कशा पद्धतीने त्या दहशतवाद्यांना कोणी नेमका आश्रय दिला. कारण आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने तिथे गेलेल्या पर्यटकांना मारलं गेलं, धर्माचा खरं तर उल्लेख केला गेला, ते संपूर्ण अँगल जे आहे ते आता केंद्रीय नेतृत्व जे आहे ते तपासलं जात आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर कुठेतरी तिन्ही दलांना एक सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण जेणेकरून भविष्यात असा कुठची घटना अशी होऊ नये यासाठी खऱ्या अर्थानं केंद्र सरकार अलर्ट झालेलं आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे आणि अमित शहा या ठिकाणी जे मृत पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना भेटलेत, त्यांचं त्यांनी सांत्वन केलं आणि स्पष्टपणे केंद्राचं देखील हेच म्हणणं आहे यामध्ये जो असेल त्याला खऱ्या अर्थाने सोडणार नाही. कारण अशा पद्धतीने हा पहिला झाला नाही, याआधी देखील अशा पद्धतीने जम्मू काश्मीरमध्ये घटना घडलेल्या होत्या. मात्र ही सगळ्यात मोठी घटना आहे. कारण मागील काही वर्षांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आपण जर बघितलं असेल तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने वाव मिळाला होता. राज्यात जेव्हा देशात जेव्हा मोदींचं सरकार आलं तेव्हापासूनच एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जम्मू काश्मीरला चालना देण्याचा प्रयत्न सरकारचा होता. मात्र अशा पद्धतीने जर घटना होत असतील, पर्यटक मारले गेले असतील तर त्याचा अर्थात तिथल्या पर्यटनावर देखील परिणाम होऊ शकतो, अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. याचमुळे या घटनांचा पूर्ण मोडून काढायचे असतील तर सरकारला देखील कठोर पावलं आता उचलायची आहेत आणि सरकार देखील त्या दृष्टिकोनातून चर्चा करत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपला दौरा अर्धवट सोडून ते पुन्हा भारतात परतले आणि त्यानंतर त्यांनी अजित डोवाल असतील यांच्यासारख्या काही महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि जर बघितलं असेल तर एकूणच तिन्ही आपले दलरक्षक आहेत त्यांना एक सूचना दिलेल्या आहेत, अलर्ट दिलेला आहे की अशा पद्धतीने पुन्हा घटना घडू नये आणि त्या ठिकाणी कुठेतरी अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे. जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत.